हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू श्रव्वीज व्लॉग. सो आय होप सगळे ठीक आहात. सो आजचा व्लॉग मी आमची जे गल्लीमध्ये गणपती उत्सव करतात ना, म्हणजे सार्वजनिक गणपती म्हणतात ना, तेच मी घेणार आहे व्ह्यू. म्हणजे कसं आहे, इकडं आमच्या एरियामध्ये करतात गणपती. सो चला, तर कसं आरती वगैरे असतं, काय असतं. आरती ऑलरेडी सुरू झालेली आहे, मला लेट झालेली आहे. सो चला, तिथं भेटूया आपण. तुम्ही भिजलो पाहिजे आत्याला दाखव. ए आत्या बघ. हाय हॅलो करा, हाय करा सगळे लेडीज, हाय करा, हाय करा सगळे युट्यूबवर येणारे सगळे हाय करा. हा हाय करा. या आई बघा, होय दिसायला. हे बघा दिसतात. राणी, ए राणी हाय कर, सगळे हाय करा. मेना हाय कर. सो चला गाईज, मला मी इथं गणेशोत्सव जिथं साजरा करत आहेत तिथं मी आलेली आहे. सो इकडं आमच्या गावाची म्हणजे नाही का महिला मंडळ आहे, त्यांनी गणेशोत्सव बद्दल काही आपल्या भाषेमध्ये किंवा आपल्या अनुभवामध्ये सांगतायत. सो चला, त्यांचा काय म्हणतात वगैरे आपण व्हिडिओ शूट करूया. सो माझं नाव सुरेखा गणपती दळवी. हे माझं माहेर आहे आणि या माहेरामध्ये गणपती उत्सव खूप चांगल्या सुरुवातीपासून मस्तपैकी करतात आणि ही सगळी मंडळी चांगली आहे. गाव आमचं एकदम सुखी आणि आनंदात आहे. पण गणपती उत्सव करताना सगळी एका आनंदाने म्हणजे एका मटीने चांगली राहतात आणि कधी असं म्हणजे भेदभाव करत नाहीत की हे जात पात असं आमच्या गावात कधी मानत नाही. सगळी आनंदात सुखी असतात आणि गणपती उत्सव एकदम सुंदरपणे पार पाडतात आणि आमचे गाव एकदम सुखी आहे. गणपतीच्या कृपेने, सगळ्या मंडळीच्या कृपेने, आमच्या रवळनाथ, म्हाळताड, भस्मेश्वर या सगळ्या देवांची कृपा आमच्या गावावर आहे. सगळ्या मंडळींची कृपा आहे. आमची सगळी लहान मोठी सगळी माणसं सुखी आहे आणि सगळी आनंदात असतात. आणि गणपती बाप्पाकडे एकदम मागणं आहे की त्यांना ह्याच्यापेक्षा एकदम उत्सवात चांगलेपणा सगळं व्यवस्थित करून घ्यावं अशी त्यांच्याकडे आमची मागणी आहे. आता तुम्ही नमस्कार, माझे नाव सुरेखा बबन गावडे. मी इथली रहिवासी आहे. तरी आमच्या इथं गणपती उत्सव हा 3 वर्ष झाली तरी आनंदात साजरा होतोय. आमचं मंडळ मुलांचा एकोपा आहे. याच्यात वयस्कर जास्त नाही, तरुण मंडळ आहे. फार सुंदर रीतीने पार पाडतात. आमच्या इथं 8 वाजता रोज आरती होते. सकाळी 8 वाजता, संध्याकाळी 8 वाजता. लेडीज जेंट्स दोन्ही असतात. अशा रीतीने संध्याकाळचा प्रसादही होतो. अष्टमीला आमच्या इकडं महाप्रसाद असतो. तोही आमच्या इथं चांगल्या पद्धतीने पार पडतो. आमचा लेडीज वर्ग आहे तो सगळ्यांना वाढतो, सगळं करतो. धन्यवाद. सुमित्रा बिंबर आणि चांगला करतात. सगळी व्यवस्थित, सगळी चांगली राहतात आणि आम्ही शेतकरी आहे. शेताला गेलो तरी बी संध्याकाळी 8 वाजता आम्ही आरतीला येतो. सकाळी 8 वाजता आरतीला येतो. झालं का माझं तुम्ही? नमस्कार, माझं अनिता पुंडलिक गुल्ले. या गावात
सगळी मंडळ आहे ती चांगली आहे, व्यवस्थित आहे. मुलं मुली माझी तरुण मंडळ चांगलेपणाने आम्ही व्यवस्थित काम करतो आणि हे काय असेल ते सुख समृद्धी आम्ही व्यवस्थित हे कार्यक्रम पार पाडतो. धन्यवाद. सो गाईज हे आहेत आमच्या मंडळीचे अध्यक्ष आणि काय काय रहिवासी. सो ह्यांनी मंडळीबद्दल आणि पाटणे गावामध्ये जे काही ट्रेडिशन्स आहेत, पद्धत आहेत, सो त्यांनी एक्सप्लेन करतात गाईज. सो तुम्ही ऐका ह्यांनी काय बोलतात. बोला. नमस्कार, मी मंडळाचा अध्यक्ष. हे आमचं 4थं वर्ष आहे. यशस्वीरित्या पार पडत आहे. 2022-23ला आम्हाला दुसरा क्रमांक बेस्ट देखावा व तालुक्यामध्ये मिळाला आहे. आमच्या गावामध्ये जो कार्यक्रम चालू होता तो बंद होता, तरीही आमच्या अध्यक्षांनी पुढाकार घेऊन तो व्यवस्थितरित्या चालू केला. पुढे चांगल्या प्रकारे आता चालू आहे. सर्व एकोप्याने इथे येऊन आरती सगळे मनोभावे भक्तीने पूजा करतात. आरत्या चांगल्या प्रकारे पार पडतात. त्यानंतर इथं महाप्रसाद केला जातो. त्या महाप्रसादाच्या वेळेला आमच्या गावामधील सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन व्यवस्थितरित्या हा प्रसाद सर्वांना मिळेल याची खात्री घेऊन सर्व व्यवस्थितरित्या महिला वर्ग, तरुण वर्ग हे सगळे व्यवस्थित दिवसभर राबून काबाड कष्ट करून सर्वांनी हा प्रसाद सर्वांना कसा मिळेल हा सर्व लोकांना व्यवस्थितरित्या दिला जातो. आणि सर्व लोक न बोलवता सगळे भाव पूर्ण इथं आपल्या याच्याप्रमाणे इथे येतात आणि प्रसाद घेतात. तसेच आता गावामध्ये मुलं कित्येक याच्यामध्ये पारंगत असतात. त्यांना स्कोप मिळावा किंवा इतर गोष्टीमध्ये अजून प्रगती व्हावी म्हणून आमच्या मंडळामार्फत काल त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना सत्कार करण्यात आले. आणि अशाच प्रकारचे महिला वर्गांनाही पुढाकार मिळावा किंवा अजून त्यांना त्याच्यातून एक प्रकारची महिलांना अनेक ह्याच्यामध्ये प्रोत्साहन मिळावं. त्यानंतर ते शेती ह्याच्यामधून काम करून आलेले असतात. त्याच्यामधून त्यांना अजून किती प्रोत्साहन देता येईल किंवा इतर गोष्टीमध्ये त्यांना प्रगती करता येईल या ह्याच्यानं आमचे मंडळ त्यांना बऱ्यापैकी त्यांना हे करत असते, प्रोत्साहित करत असते. त्यांचेही कार्यक्रम रात्री इथं होतात. जिम्मा फुगडीपासून सर्व पारंपरिक रित्या इथं खेळ आहेत तेही होतात. आपण तुम्ही पुढे आपल्या या चॅनलवरून पुढे पाहालच. पण इथं अनेक प्रकारचे धर्माची लोक व्यवस्थितरित्या या कार्यक्रमामध्ये भाग घेतात. सो फ्रेंड्स, इथं बायका फुगडी घालायला स्टार्ट केलेलं आहे. सो चला दाखवते मी तुम्हाला. बघा, बघू शकता गाईस. इथं बघा त्या पोरीनं थंडी लागलेली आहे, बसलेले आहेत तिकडं. हे बघू शकता लेडीज आलेले आहेत. आता कसं. सो बघा गाईस, ऑलमोस्ट बायका आलेल्या आहेत. सो इथं पोरी फुगडी खेळणार आहेत. सो बघा, सो बघा इकडे एनर्जेटिक गर्ल्स बघा, एनर्जेटिक गर्ल्स. सो गाईज, इथं बायका 11 o'clock झालेले आहे. सो सगळेजण फुगडी खेळत आहेत. इकडं महाराष्ट्राचा ट्रेंड आहे आणि पद्धत ट्रेडिशनल पण म्हणू शकतो आपण. सो बघू शकता इथे
लेडीज एकत्र आलेले आहेत. सो चला, हे कसं ट्रेडिशन आहे, काय आहे, आपण सगळं बघूया. आणखीन आपल्याला काय काय बघायला मिळतं आपण एक्सप्लोर करूया आज. कसं आहे, सिटी एरिया आणि हिस्टॉरिकल प्लेसेस आणि असंच ॲडव्हेंचर प्लेसेस सगळे एक्सप्लोर करतात. सो मी आता गावी आलेली आहे, तो मला असं वाटलं पर्सनली की गावाकडची ट्रेंड आपण एक्सप्लोर करायची. सो चला, स्टे ऑन पेज. सो स्किप करू नका गाईज. सो बघू शकता इथं लेडीज एकत्र आलेले आहेत. सो चला आता मजा बघूया आपण. सो बघू शकता इथं गाणं पण लावलेलं आहे. हाय कर गं. इथं बघा आता तर इथं बघू शकता गाईज, निसर फुगडी घालतायत लेडीज. सो हे जे बसून फुगडी असतं ना, ह्याला निसर फुगडी म्हणतात. आणि ऑलमोस्ट पुणे, मुंबई आणि गोवा साईडची लेडीज आहेत जे बाहेर गावी असल्यावर ते तिथलं ट्रेंड फॉलो करतात आणि गावी आल्यावर इकडचं ट्रेंड फॉलो करतात. सो बघू शकता तुम्ही किती एक्साइटमेंटनं ते फुगड्या घालतायत. आणि आणखीन एक सांगायचं होतं मला की इथं मी सॉन्ग ऍड करत नाहीये, कारण मला व्हिडिओज दाखवायचे आहेत, इथले ट्रेंड्स एक्सप्लोर करायचे, गावाकडचं ट्रेंड्स, ट्रेडिशन्स. बट प्रॉब्लेम हे होते की मी सॉंग्स ऍड केलं ना, जे ॲज युज्युअल व्हिडिओ शूट केलं ना, तर मला इथं कॉपीराईट येत आहेत. आणि मला असं वाटलं की मी विचार केला ह्या गोष्टीवर, तर मला असं वाटलं की फक्त मी व्हिडिओ घेऊ शकते आणि इथं बोलू शकते. तर मला प्रत्येक गोष्ट गावाकडचं दाखवायचंय, किंवा गावाकडचंच म्हणून नाही, मी कुठे पण जाईन सगळं दाखवायचंय. सो व्हिडिओ कंटिन्यू करा गाईज. सो बघत राहा. हा कसं आहे, जिथं जिथं सॉंग्स होतं ना, तर मी तिथे स्किप पण केली असती, पण मला असं वाटलं की लेडीज कधी बाहेर निघत नाही ना, तर त्या कुठल्या तरी एक रिझनमुळे बाहेर येत आहेत, तर त्यांना स्कोप द्यायचा आणि त्यांना सपोर्ट करायचा. सो असं वाटलं मला, त्यामुळे मी व्हिडिओ कंटिन्यू केलं. आणि इन फ्युचर कधी परमिशन मिळालं तर मी नक्की सॉन्ग ॲड करत जाईन. सो चला, तुमचा सपोर्ट माझ्यासोबत असंच राहू देत. आणि आणखीन सांगायचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. सो चला, स्टे ऑन पेज. बाय बाय.